हरे कृष्णा. आराध्य माताजी जॉईन नाही झाले का? हरे कृष्णा. हा हरे कृष्ण माताजी. नित्य पठणाचे श्लोक घेऊया. हो हो प्रभूजी येईपर्यंत सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांकडूनच घेऊ ना, ज्याला ज्याला येतात त्यांच्याकडनं. चालेल चालेल म्हणा ना ज्या नाही. आणि पूर्णच एकाने पूर्णच म्हणायचे, अर्धवट नको. नाही तसं नाही झालं. पहिलं काय केलं मी, प्रत्येकाला सांगायची म्हणा ना, दोघी दोघी म्हणत होत्या. तेव्हा म्हटलं आता ज्याला म्हणा तरी एकट्यानेच म्हणा, असं काही नाही. चालतंय. म्हणजे प्रभूजी जॉईन होईपर्यंत म्हणूया आपण, म्हणजे आपलं तेवढंच पाठांतर होईल. हो 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 ओके, सुरू करूया मी. करा करा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तस्मात् एकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्य कीर्तितव्यश्च देया पूज्यश्च नित्यदा यदा अनुध्यान आशिना युक्ता कर्मग्रन्थि निबन्धनं छिद्दन्ति को विदातश्च को न कुर्यात् कथारतिम् शुश्रूषो श्रदधानश्च वासुदेव कथारुचिः स्यात् महत् सेवया विप्रा पुण्यतीर्थानिवेशनात् श्रवणन्तां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवणकीर्तन हृदयान्तस्थहि अभद्राणि विदोनोति सुरतवस्ताम् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी तदा रजस्तमो भावा कामलोभो अदयश्चये तेत एते अनाविद्यं स्थितं सत्त्वे प्रसिद्धति एवं प्रसन्न मनसो भागवत भक्तियोगतः भगवतत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते भिद्यन्ते हृदयग्रन्थि छिद्यन्ते सर्वसंशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे अतो वै कवयो नित्यं भक्ति परमामय मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति प्रसादनीम्. हरे कृष्ण. गा कोणाला गायचंय त्यांनी. हरे कृष्ण. कालिंद माताजी म्हणा ना. हरे कृष्णा. प्रभूजी जॉईन झालेत आता. हरे कृष्णा. हरे कृष्ण. सर्व भक्तांची चरणी प्रणाम. आपण सुरू करूया माताजी. हो प्रभूजी. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च
नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्व भक्तांच्या चरणी दंडवत प्रणाम आणि आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपण श्रीमद भागवतम त्याच्यावर आतापर्यंत 6 क्लास झाले, 6 वेळा आपण चर्चा केली आणि या 6 ह्याच्यामध्ये आपण पहिला जो अध्याय आहे जो की ऋषींनी केलेले प्रश्न आपण हा पाहिला। तर हे जे 6 क्लासेस झालेत तर तुम्ही ते सगळे ऐकले असतील अशी मी आशा करतो। परंतु जरी कुठल्या भक्तांचे काही रिसेंटली भक्त जॉईन झालेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा एक 5 ते 10 मिनिटांमध्ये पहिला जो अध्याय आहे तर त्याचा आढावा थोडक्यात आपण घेऊयात। तर जो पहिला श्लोक आपण पाहिला तर पहिल्या श्लोकामध्ये आपण परम सत्याची व्याख्या पाहिली होती। ओम नमो भगवते वासुदेवाय जन्माद्यस्य यतोन्मयात् इतरतः चार्तेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परम धीमहि। परम सत्य जे आहे त्याच्याविषयी या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि आपण पाहिलं की श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी पहिल्या श्लोकावरती 2 ते 3 महिने प्रवचन दिलं होतं। तर खूप मोठा श्लोक आहे परंतु आपल्याला एवढा वेळ नाहीये म्हणून जे पहिला जो विशेष करून श्लोकांचं वर्गीकरण आहे तर ते पहिले 3 श्लोक आहेत। दुसऱ्या याच्यामध्ये धर्म प्रोजित कैतवोत्र परमो सांगितलंय। हे भागवतम कोणासाठी आहे, बरोबर की नाही? आणि श्रीमद भागवताचा महिमा ऍक्च्युली त्याच्यामध्ये आपण पाहिला आणि वास्तविक जे धर्म आहे ते म्हणजे काय? धर्म हा प्रोजित कैतवोत्र, जे प्रोजित झुगारून टाकलेले, कैतव धर्म म्हणजे भौतिक गोष्टीच्या ज्या काही भौतिक स्तरावरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या भागवतम मध्ये नाहीयेत। भागवतम हे अमल पुराण आहे, हेही आपण पाहिलं होतं। त्यानंतर विशेष करून आपण जो 3रा श्लोक पाहिला त्याच्यामध्ये श्रीमद भागवताचं रसास्वादन करण्यासाठी त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका। तर हा श्लोक आपण त्या ठिकाणी पाहिला होता। तर त्याच्यामध्ये विशेष करून जे आपले प्रमुख जे ऋषी आहेत ते म्हणजे कोण? व्यासदेव। तर हे सगळ्यांना त्या ठिकाणी भागवत पान करण्यासाठी आवाहन करतायत, आमंत्रण देत आहेत। निगमकल्पतरोर गलितम फलम सुखमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालय मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः। तर हे असं सांगितलंय की भागवतम हे अगोदरच भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे। ध्वन्यावतार आपण पाहिलं किंवा जो शास्त्र अवतार आहे तो आहे, परंतु त्या शास्त्र अवताराला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एखादं फळ असतं, पेरू असतो, त्या पेरूला जर एखाद्या पोपटाने जर चोच मारली तर तो पेरू जो आहे तो अधिकच गोड लागतो। तर त्याप्रमाणे हे भागवतम जे आहे ते श्रील शुकदेव गोस्वामी तर यांच्या स्पर्शाने अधिकच मधुर झालंय हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं। म्हणून शुकदेव गोस्वामींसारखे महात्मेजन कशा पद्धतीने या भागवतामध्ये रस घेतात आणि ते 7 दिवस 7 रात्र परीक्षित राजाला उपदेश करतात तहान भूक विसरून। आणि मग आपण त्याच्यानंतर 4 ते 8 मध्ये जो श्लोक 4 ते 8 आहे, हे 3 श्लोक झाले। श्लोक क्रमांक 4 ते 8 याच्यामध्ये जे शौनकादी ऋषी आहेत तर त्यांनी सुत गोस्वामींची स्तुती केलेली आहे। आपण पाहिलं असेल की अधिताणी आख्याताणी
किंवा स्निग्ध, सौम्य. तर मी आशा करतो की सगळ्यांना या गोष्टी माहिती असतील, सगळ्यांनी क्लासेस ऐकले असतील. नसतील तर तुम्ही खूप वरिष्ठ आहात, सिनियर आहात, हरे तर कृष्ण. तुम्ही. आवाज येस फार माताजी, कमी येतोय. कमी येतोय आवाज? नाही, आवाज खूप कमी आहे. इतर भक्तांनाही कमी येतोय नाही का? नाही क्लिअर नाही, नाही नाही क्लिअर तुमचा आहे आवाज व्यवस्थित आणि क्लिअर येतोय प्रभूजी. माईकचं. असेल. जगत विलासिनी माताजी, तुमचा जो हा. मोबाईल आहे ना त्याचा आवाज वाढवा. हा वाढवलाय तरी सुद्धा, म्हणून मी आपलं सांगितलं तुम्हाला. अच्छा, इतर भक्तांनाही कमी येतोय? ओके, ठीक आहे, नाही ठीक आहे. नाही माझ्याकडे नाही काही नाही प्रॉब्लेम नाही नाही एकदम क्लिअर आहे. बरं आहे. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल. माताजी तुम्ही एकदा तुमच्या साईडने चेक करा. ठीक आहे. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने श्लोक क्रमांक 4 ते 8 याच्यामध्ये ऋषींद्वारे सूत गोस्वामींची स्तुती झालेली आहे. तर याच्यामध्ये 4थ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवंत आणि भक्तांच्या समाधानासाठी ऋषी सहस्त्र वर्ष चालणाऱ्या यज्ञासाठी बसलेले त्या ठिकाणी. 5 ते 8 मध्ये आपण काय पाहिलं की सूत गोस्वामींना हे जे शौनकादी ऋषी जे आहेत तर ते आसन प्रदान करतात आणि स्तुती करतात. तर त्याच्यामध्ये आपण श्रोता आणि वक्ता यांची काय गुण असले पाहिजे, त्यांचे कशा पद्धतीने श्रोत्याने वक्त्याला प्रश्न केले पाहिजेत, नम्र भावनेमध्ये श्रवण केलं पाहिजे, आणि जो वक्ता आहे तो सुद्धा हे जे गहन विषय आहे तो स्पष्ट करण्यामध्ये निपुण असला पाहिजे, हे आपण पाहिलं. बाकी भौतिक कुठलीही त्याची योग्यता किंवा आध्यात्मिक तो प्रकांड पंडित मोठा असायलाच पाहिजे असं काही नाहीये. तर त्याच्यामध्ये विशेष करून सेई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु आहे असं सांगितलंय. जो कृष्ण तत्ववेत्ता आहे, भगवंतांचं गुण जाणतो, तर तो त्या ठिकाणी वक्ता म्हणतो. किंवा रूप गोस्वामींनी सांगितलंय की जो 6 वेगांवरती नियंत्रण प्राप्त करतो, वाचो वेगम, मनसः क्रोध वेगम, जिव्हा वेगम, उदरपस्थ वेगम, एतान वेगाणयो विषहेत धीरा, सर्वामपि मां पृथ्वींच शिष्यात. तर तो व्यक्ती ज्याने वाचा, मन, त्याच्यानंतर उदर, उपस्थ, क्रोध, तर यासारखे जे 6 वेग आहेत तर याच्यावरती जो नियंत्रण प्राप्त करतो, तर तोच केवळ या पृथ्वीवरती शिष्य स्वीकारू शकतो, असं रूप गोस्वामींनी आपल्याला उपदेशामृतमध्ये सांगितलंय. परत आपण पाहिलं की 5 ते 8 मध्ये, श्लोक क्रमांक 5 ते 8 मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि स्तुती केली. 9 ते 23 मध्ये आपण पाहतो की ऋषींचे कलियुगातील मनुष्यांच्या सदोष कार्यपद्धतीचे वर्णन व 6 प्रश्नांच्या विचारण्याने आपली श्रवणाची उत्कंठा व्यक्त करतात. तर हे जे भागवतामध्ये विशेष करून जे संवाद आहेत तर ते क्वेश्चन आन्सर्स आहेत, प्रश्न उत्तर आहेत. आणि या प्रश्न उत्तरामध्ये श्रोता प्रश्न विचारतो आणि वक्ता उत्तर देत असतो. आणि म्हणून आपण इथं पाहतो की 2 प्रसंग आहेत. एक तर शृंगिणी शाप दिल्यानंतर परीक्षित महाराज हे शुकदेव गोस्वामींकडे गेले गंगातटी, आणि त्यांच्याकडून ते भागवतम श्रवण करतायत. आणि त्याच सभेमध्ये सूत गोस्वामी हे देखील उपस्थित होते. आणि नंतर 88,000 शौनकादी ऋषी हे सूत गोस्वामींकडे जाऊन त्याच गोष्टींची पृच्छा करतायत. आणि सूत गोस्वामी शौनक, ज्या ऋषींचे शौनक प्रमुख आहेत म्हणून शौनक आदी ऋषी आपण म्हणतो, आणि ते त्या ठिकाणी उत्तरं देत आहेत. शौनकादी ऋषी आणि सूत गोस्वामी यांच्यामध्ये ही चर्चा आहे. त्याच्यानंतर आपण भागवतमचे विशेष करून हे भागवतम जे आहे ते 6 प्रश्नांवरती आधारित आहे. तर ते प्रश्न कोणते ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर जो पहिला प्रश्न होता तर अशा पद्धतीने होता तो की पहिल्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये सांगितलंय की जनसामान्यांच्या परम कल्याणार्थ काय गोष्ट आहे. त्याची उत्तर आपण पुढे पाहणार आहोत. आता फक्त तुम्ही जो 9 तुमच्याकडे भागवतम असेल तर तुम्ही जो 9वा श्लोक आहे त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता, जनसामान्यांच्या परम कल्याणार्थ काय गोष्ट आहे. दुसरं पाहिलं की संपूर्ण वेदांचा सार काय, हा दुसरा प्रश्न होता त्यांचा, तो त्यांनी 11व्या श्लोकामध्ये विचारलाय. तिसरा जो प्रश्न आहे तो 12व्या श्लोकामध्ये विचारलाय, भगवान श्रीकृष्णांच्या प्राकट्याचा हेतू काय, हा तिसरा प्रश्न आपण पाहिला. चौथा प्रश्न जो आहे तो 17व्या श्लोकामध्ये विचारलाय, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जे पुरुषावतार आहेत, वेगवेगळे भगवंत अवतार घेतात,
तर हे अवतार काय आहे, त्याच्यामध्ये विशेष करून पुरुष अवतार काय आहे, हा चौथा प्रश्न आपण पाहिला. आणि 18व्या श्लोकामध्ये, नेक्स्ट श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांचे जे लीलावतार आहेत, वेगवेगळ्या लीला भगवंत करत असतात, तर ते लीलावतार काय आहेत याच्याबद्दल पृच्छा केलेली आहे. हा 5वा प्रश्न पाहिला. आणि काल आपण पाहिला की ऋषींनी 6वा प्रश्न विचारलेला. जेव्हा भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान झाले किंवा स्वधामी गमन केलं, त्यांच्या गमनानंतर धर्माचं जे आश्रय आहे, ते आश्रय कोणी घेतलं, तर हा त्यांचा 6वा प्रश्न होता. तर आपण पाहूयात की दुसरा जो आपण श्लोक पाहणार आहोत, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, पहिले 2 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि नंतर जे तिसरा प्रश्नांची उत्तरं काही दुसऱ्या ह्याच्यामध्ये येतात, काही तिसऱ्या अध्यायामध्ये येतात, काही 8व्या अध्यायामध्ये येतात. त्याच्यानंतर जो चौथा प्रश्न आहे त्याची उत्तरं जी आहेत, मी तुमच्याकडे ती PDF पाठवलेली आहे ग्रुपवरती. जे भक्त नवीन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी पाठवेल. तर श्लोकानुसार आपण भागवतम स्टडी करूयात. फक्त प्रवचन हे नसेल, तर तुम्हालाही त्यामध्ये योगदान तुमचं द्यायचं किंवा आपण ही चर्चा रूपामध्ये करणार आहोत. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे ते चर्चा करू शकतात, ज्यांना शक्य नाहीये ते श्रवण करू शकतात, दोन्ही पद्धतीमध्ये करू शकतात. परंतु माझ्या मनामध्ये असा विचार आहे की एखादा जर अध्याय झाला तर एखाद्या अध्यायावरती गुगल फॉर्म नुसार एक प्रश्नपत्रिका सोडायची, ऑप्शनल असतील, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते आन्सर क्लिक करून सबमिट करायचं. म्हणजे आपल्याला हे कळेल की प्रत्येकाची रिव्हिजन एक होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं नको व्हायला, मराठीमध्ये आपण म्हणतो की पुढचं पाठ मागचं सपाट, तर तसंही नको व्हायला. तर ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो, महत्वाचे मुद्दे, ते तुम्ही नोट करू शकता. भागवतावरती हायलायटर वापरू शकता. आणि हायलायटर नंतर आपण जे जे प्रश्न आहेत, जे जे उत्तर आहेत, त्याच्यामध्ये सगळेजण चर्चा करून हे करू शकतो. ठीक आहे. आणि विशेष करून आज आपण जो दुसरा जो अध्याय आहे, दिव्यता आणि दिव्य सेवा, हा प्रारंभ करणार आहोत. तत्पूर्वी माझा तुम्हाला प्रश्न असेल की काल आपण जे झालं त्याच्यावरती मला वेळ नसल्यामुळे आपण प्रश्नोत्तर घेऊ शकलो नव्हतो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर 1-2 मिनिटांमध्ये आपण ते पाहू शकतो. सिंहावलोकन तर पहिल्या अध्यायाचं झालंय. पण जर कोणाला काही जिज्ञासा असेल किंवा अधिक काही गोष्ट ऍड करायची असेल तर ती तुम्ही निसंकोचपणे ऍड करू शकता. मी पहिल्या क्लास पासून सांगतोय की मी सगळ्यात ज्युनियर आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा, आणि फक्त एक भगवत चर्चा असावी, कोणीतरी एक सुरुवात करावी म्हणून मी हे करतोय. नाहीतर तुम्हाला सगळे भक्त तुम्ही हुशार आहात, नम्र आहात आणि वरिष्ठ आहात. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे इनपुट्स जे आहेत ते करू शकता, जेणेकरून मलाही काही गोष्टी क्लिअर होतील. प्रभूजी, येस माताजी. अध्याय संपला की आपण परीक्षा वगैरे ठेवायची का? हो, तेच म्हटलं मी माताजी, अध्याय जर संपला तर आपण एक परीक्षा ठेवूयात. मग ती परीक्षा आता आपण ऑनलाईन क्लासेस घेत असल्यामुळं शक्यतो गुगल फॉर्म नुसार असेल. एक तुम्हाला लिंक देण्यात येईल, त्या लिंक वरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय. नाव लिहिल्यानंतर मोबाईल नंबर लिहू शकता तुम्ही, आणि आता त्याच्या खाली प्रश्न असतील, ऑप्शनल प्रश्न, किंवा थोडंसं टेक्स्ट ह्याच्यामध्ये पण काही प्रश्न असतील ज्याचं एका वाक्यात उत्तर येईल एवढं असेल. ठीक आहे, ते आपण करू शकतो. ठीक आहे. लाईट गेली होती, मला काही ऐकू आलं नाही, मी आता परत कनेक्ट झाले. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. अजून कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण पुढे जाऊयात. प्रभूजी, येस माताजी. ही एक्झाम कधी घेणार, कधी प्लॅन करताय? शक्यतो एक्झाम ही आपलं सॅटर्डे संडे क्लास नसेल. सॅटर्डे जरी असेल तरी कधी संडे नसेल. शक्यतो आपण मी 2 दिवसामध्ये त्याचे प्रश्न वगैरे काढून ग्रुपवरती आपल्या लिंक पाठवेल. आणि तुम्हाला अवधी असेल, गरज नाही की तुम्हाला 1-2 दिवसामध्ये द्यायचंय. तुम्ही 1 आठवड्याभरामध्ये कधीही सबमिट करू शकता. फक्त कॉपी करू नका. कारण का आचार्यांनी आपल्याला अनुकरण नाही सांगितलं, अनुसरण सांगितलंय. ठीक आहे. अनुकरण म्हणजे कॉपी करणे. तर आम्हाला भक्तिशास्त्रीमध्येही सांगितलं की कॉपी नाही केलं पाहिजे आपण. आणि जरी कॉपी करायचंच असेल तर तुम्ही ओपन बुक तुमच्या ज्या नोट्स काढलेल्या त्याच्यातून बिंदास करू शकता. आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने अध्ययन करूयात.
आणि ही एक्झाम घेण्याचं कारण हे नाहीये की कोणाला फर्स्ट रँक द्यायची, कोणाला सेकंड रँक द्यायची, बिलकुल नाही. त्याचा उद्देश एकच आहे, जे या ठिकाणी मी सांगतोय किंवा जे या ठिकाणी आपण चर्चा करतोय ते प्रत्येकाला कळतंय की नाही, याच्यासाठी आपल्याला एक्झाम घ्यायची आहे ना, की तुम्हाला भीती दाखवायची आहे किंवा एक्झामने आपण सिरियस पण होऊ. तर आपल्या सगळ्यांना आपली जी हरे कृष्णा मुवमेंट ही पुशिंग मुवमेंट आहे. तर पुशिंग मुवमेंटमध्ये आपण एकमेकांना पुश करत, एकमेकांना भक्तीमध्ये अपलिफ्ट करत त्या ठिकाणी श्रवण कीर्तन करायचं. त्यामुळं माझ्या मनामध्ये आहे की आपण एक्झाम ठेवूयात. ठीक आहे. आणि असंही काही नाहीये की प्रभूजी मला काहीच येत नाहीये, प्रभूजी मला हे माहिती नाहीये. नो प्रॉब्लेम. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही लिहा. तुमचा जो रिझल्ट आहे तो सगळ्या ग्रुपवर दाखवला जाईल, वाचला जाईल असं पण काही नसेल. ठीक आहे ना. तर त्याबद्दल घाबरू नका. किंवा जे भक्त काही काही ट्रिकी क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये, जसं की मोठ्या ह्याच्यामध्ये उत्तरं द्या. भागवतामध्ये आपण काय पाहिलं, भक्त, भक्ती, भगवंत, भागवतम ह्या 4 गोष्टी पाहिल्या. तर मला याच्यातून फक्त हे पाहायचंय की मी योग्य आहे की नाही. तुमची योग्यता नाही मला पाहिजे, माझी योग्यता मला पाहिजे आहे याच्यातून. ठीक आहे ना. तर या पद्धतीने आपण एक्झाम कंडक्ट करू. त्यामुळं काय होईल, सगळे भक्त पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये उत्साह वाढेल. आपल्या ग्रुपमध्ये सेंचुरी मारलेली आहे, परंतु इथं 30च भक्त जॉईन होतात ऍव्हरेज अप्रॉक्सिमेटली, बरोबर की नाही. तर इतर जे भक्त आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील, ज्यांना वेळ भेटत नाही किंवा इतर जे आहेत ग्रुपमध्ये, तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या. ज्यांना शक्यच नाही, ज्यांची फर्स्ट शिप असते किंवा इतर सेवा असतात, त्यांच्याबद्दल बिलकुल हे नाहीये. बिलकुल त्यांना फोर्स नाहीये की तुम्ही या, बसा, ऐकलंच पाहिजे, श्रवण केलंच पाहिजे, असंही काही नाहीये. स्वेच्छेने तुम्ही करू शकता. परंतु जे भक्त करतायत त्यांनी क्वालिटीने केलं पाहिजे. कारण का, जर सुरुवातीलाच आपण जर त्याच्याबद्दल प्रामाणिक नसू, जर सुरुवातीलाच आपण जर गंभीर नसू, तर मग हळूहळू हळू लय पावतं सगळं. माहितीये ना, आपण एखादी गोष्ट पुश करतो ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणाचा नियम काय, खाली 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 येत जातो. एखादी सेवेचा स्तर पण आपण मंदिरामध्ये सेवा करतो, खूप नियमावली, खूप पॉलिसीज असतात, पण ते हळू 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 क्षीण होतं. आपल्याला पुन्हा एकदा वरती टाकायचं चेंडू, जेणेकरून काय होईल, प्रत्येक जण पुन्हा एकदा ते श्रवण कीर्तन गंभीर आणि योग्य भावनेमध्ये करतील. ठीक आहे. हरे कृष्ण. प्रभूजी, एक प्रश्न आहे माझा, यस माताजी, विचारू? बोला ना माताजी. नदीच्या नदीच्या किनाऱ्यावरून कुणी पोहायला शिकत नाही, उडी मारायला पाहिजे. भागवतात डुंबायचं तर उडी मारली पाहिजे. म्हणजे भागवतात डुंबायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर भागवतात डुंबायचं म्हणजे मी हे सांगितलेलं आहे, अगोदरच्या क्लासमध्ये पण झालंय. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो. तर अमरेंद्र प्रभू सांगतात, मी नव्हती तेव्हा, आम्ही गावी होते. तुमच्यासाठी रिपीट करतो माताजी. तर अमरेंद्र प्रभू सांगतात की या जगामध्ये डुबण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत, विषय आहेत, वेगवेगळे कलिपुराण आहे, न्यूजपेपर्स आहेत, मोबाईल्स आहेत, वेगवेगळ्या मालिका आहेत. तर या गोष्टीमध्ये जर डुबलो आपण, तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी संधी नाहीये. परंतु आपण गृहस्थ असताना विशेष करून अशा पद्धतीने आपण श्रवण आणि कीर्तनामध्ये आनंद घ्यायचा. डुबून जायचं याचा अर्थ सतत कृष्ण स्मरण आपल्याला करायचंय. म्हणून भक्तिशास्त्री झाल्यानंतर एक लाईन आपल्याला सांगतात नेहमी, सगळ्या याचं प्रयोजन काय, हे भक्तिशास्त्री, भक्ती वैभव, भक्ती सार्वभौम, भक्ती वेदांत याचं एकच सार आहे. ते म्हणजे आपण आपल्या जीवनाची अशी घडी बसवली पाहिजे जेणेकरून आपल्याला सतत भगवंतांचं स्मरण होईल. तर आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो की रोज जर आपण श्रवण कीर्तन केलं, भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला याच्याबद्दल जर श्रवण कीर्तन केलं, तर आपण आपल्या जीवनामध्ये ज्या काही कृती करतोय त्या कृतीमध्ये आपल्याला ज्ञानासोबत विज्ञानाचं अवलोकन होईल. आणि हे अवलोकन होण्यासाठी आपली जी मती आहे, आपली जी रती आहे, ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवरती गेली पाहिजे. म्हणून श्रीमान राधा गोपीनाथ प्रभू नेहमी सांगत असतात, 4 गोष्टी आपण संघ घेतो. एक म्हणजे ए फॉर असोसिएशन. तर असोसिएशन किंवा भक्तांचा संघ आपण का केला पाहिजे, तर आपली अहंकाराची शुद्धी होते त्या ठिकाणी. बी म्हणजे बुक्स, ग्रंथाध्ययन का केलं पाहिजे आपण, तर आपली बुद्धीची शुद्धी होते.
बुद्धीमध्ये एक ड्रॉबॅक आहे. जो अतिशय विद्वान व्यक्ती असतो ना, त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असतो, तो नेहमी शंका करत असतो, हे असंच का, हे असं का, हे असं का नाही. त्याची जर शुद्धी करायची असेल तर आपल्याला शास्त्र अध्ययन सांगितलेलं आहे. ठीक आहे. सी म्हणजे चॅन्टिंग, चित्तशुद्धी, नामजप केला, नित्य हरे कृष्णा, आवाज येतोय का प्रभूजींचा? नाही माताजी. हा येत नाही, पॉज झालाय प्रभूजी. हा. आवाज येत नाही. क्लिप परत जॉईन होतील थांब. उशीर झाला हो आज नेमका उठायला. परत जायची तयारी सगळं. हरी बोल, आवाज बंद करा, माईक बंद करा. हरे कृष्ण आराध्य माताजी. बोला की माताजी. अहो ते सगळं रेकॉर्डिंग होतंय ना म्हणून म्हटलं पहिला माईक बंद करा. प्रवीणच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल याचा रेंजचा, त्यामुळे ते लिफ्ट झाले असते. लाईट गेलेली असेल बहुतेक. हा, त्यामुळे माझा तोच प्रॉब्लेम झाला होता. मी शुभमचं नेट घेतलं. हरे कृष्ण, आवाज येतोय? हा, यस प्रभूजी, येतोय आवाज. हा प्रभूजी. आवाज आहे का माझा सगळ्यांना? यस प्रभूजी, येतोय येतोय. ओके. कदाचित लाईट गेलेली असावी. ठीक आहे. तर एकच मिनिट. ओके. तर मी हे सांगत होतो की जर एखाद्याला ऊस खायला दिला तर त्याला ऊस खाणं आवडत नाही, परंतु जर त्याला ऊसाचा रस दिला तर तो पिण्यासाठी सोपा असतो. तर एवढं आपण पिलं पाहिजे, एवढं आपण भागवतम श्रवण करता कीर्तन करण्यामध्ये डुंबून गेलं पाहिजे की इतर ज्या गोष्टी आहेत ज्या प्रक्षुब्ध करणार आहेत मनाला, तर त्याच्यातून आपण बाहेर जाऊ शकतो. ठीक आहे माताजी? ओके प्रभूजी, धन्यवाद. तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड करायचं. गरज नाही की मी दिलेलं उत्तर परफेक्ट आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हा, कृष्ण. yes. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, आता तुम्ही म्हटले ना परीक्षा घ्यायची, तर त्यात म्हणजे आपल्याला जे समजलं, कारण आपल्याला एकदम भागवतमची भाषा नाही लिहिता येणार, तर आपल्याला जे समजले ते लिहिलं तर चालेल का? कारण भागवतमची भाषा आपल्याला एकदम लिहिता नाही येणार ना. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेमध्ये लिहा. म्हणजे ज्या हा तुमचा जो भाव आहे तो भाव तुमचा त्याच्यामध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही. हा, कारण काही काही शब्द आपल्याला एकदम परफेक्ट तो शब्द तिथं पटकन आठवत नाही ना लिहिण्यासाठी, पण मग आपल्याला ज्या कळालं ते आपण तिथे मांडू शकतो असं. नाही, काही प्रॉब्लेम नाही माताजी. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहा. भगवंत हे भक्ताचा भाव जाणतात, बरोबर की नाही? आणि एक्झामिनर ही असे असतील की ते तुमचे भाव जाणतील. हरे कृष्ण. चालेल, तर आपण दुसरा अध्याय सुरू करूयात. दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे दिव्यता आणि दिव्य सेवा. दिव्यता आणि दिव्य सेवा. तर याचं वर्गीकरण अशा पद्धतीने आहे. दुसऱ्या अध्यायाचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नोट डाऊन करू शकता. पहिले जे 7 श्लोक आहेत ते सूत गोस्वामींनी आता
उत्तर करायला चालू केलंय पहिल्या 7 श्लोकामध्ये. 8 ते 15 मध्ये ते सांगतायत की केवळ भक्तीची प्राप्ती अशी आपण कशा पद्धतीने केली पाहिजे. ठीक आहे. 16 श्लोक क्रमांक 16, 1, 2, 16 ते 1, 2, 22, 16 ते 22 पर्यंत सांगितलंय की भक्तीचा विकास कशा पद्धतीने केला जातो. भक्तीचा विकास करायचा असेल तर काय विधी त्याच्यासाठी. 23 ते 29 मध्ये सांगितलंय की केवळ भगवान श्रीकृष्णांचीच आपण पूजा केली पाहिजे. आराध्यो भगवान ब्रजेश तनय तद्धाम वृंदावन रम्या काचित उपासना ब्रजवधूवर्गेण या सकल्पित. चैतन्य महाप्रभूंनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच पद्धतीने इथं सांगितलंय. 30 ते 33 मध्ये जो प्रश्न जो 4 विचारलाय 17व्या याच्यामध्ये, तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 34 मध्ये श्लोक क्रमांक 34 मध्ये जो की 12व्या श्लोकामध्ये, पहिल्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये जे भगवंतांबद्दल प्रश्न विचारला होता, तर भगवंत का अवतार घेतात, तर शुद्ध जीवांना स्वधामी नेण्यासाठी अवतार घेतात. हे उत्तर 34व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे 34 श्लोक आहेत. तर आपण आता दुसरा जो अध्याय आहे तो चालू करूया. दिव्यत्व आणि दिव्य सेवा. मी जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? दिव्यत्व सांगू शकता कोणीही, किंवा हँड रेज करू शकता तुम्ही. दिव्यत्व हँड रेज केलेले आहेत का? दिव्यत्व म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? माझा आवाज येतोय का सर्वांपर्यंत? हा येतोय येतोय. हा येतोय प्रभूजी. हा. यस गोसावी माताजी सांगा तुम्ही. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दिव्यत्व म्हणजे ती अलौकिक शक्ती जी भगवंतांची आहे, आणि दिव्य सेवा म्हणजे त्यांची त्या अलौकिक शक्तीची आपण सेवा करावी असं मला वाटतं. खूप छान. ठीक आहे. अजून कोणा भक्तांना काय ऍड करायचंय याच्यामध्ये? ठीक आहे. तर दिव्य किंवा दिव्यत्व आपण जे म्हणतो ती गोष्ट भगवंताप्रती असते. जसं की आपण म्हणतो की दिव्य सेवा, दिव्य कथा, दिव्य प्रसादम, बरोबर की नाही? म्हणून ही भगवंतांशी संबंधित जी कुठली गोष्ट असते, जे की जन्म मृत्यू जरा व्याधीच्या परे असतं, जे की भगवंतांची पराशक्ती असते, त्या पराशक्तीमधील प्रत्येक गोष्टी दिव्य असतात. ज्या गोष्टी मध्ये जे भगवंत आहेत ते कसे आहेत? भगवंत सांगितलंय की अपौरुषय आहेत. अपौरुषय म्हणजे भगवंत हे सामान्य पुरुष नाहीये. भगवान श्रीकृष्ण हे कसे आहेत? अलौकिक आहेत, पूर्ण आहेत. आणि भगवंतांशी संबंधित जी कुठली गोष्ट असते त्याला दिव्य अशी गोष्ट आपण म्हणतो. म्हणून सर्वांना दिव्य महाप्रसादम किंवा दिव्य भगवत नामाचं आयोजन, दिव्य भागवत कथा असं आपण म्हणतो, बरोबर की नाही? तर हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर आपण पहिला जो श्लोक आहे तो या ठिकाणी घेऊयात. भागवत माताजी, तुमच्याकडे भागवत आहे का? रंजना भागवत माताजी, तुमच्याकडे भागवतम आहे का? माताजी म्यूट वर आहेत कदाचित. ठीक आहे. भागवतम कोणाकडे आहे? कोण वाचू इच्छितं? आपल्याकडे वेळ नाही एवढा. तुम्ही जर अनम्यूट नाही केलं वेळेत तर आपण एका तासामध्ये कव्हर नाही करू शकत काही गोष्टी. भागवतम कोणाकडे आहे? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हा वाचा माताजी. पहिला श्लोक वाचा, भाषांतर आणि तात्पर्य वाचा. हो. व्यास उवाच इति संप्रश्न संहृष्टो विप्राणां रोमहर्षणिः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवृत्तमुपचक्रमे.
श्रील व्यासदेव म्हणाले, हर्षणाचा पुत्र उग्रश्रवा श्री सूत गोस्वामी ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नांनी संतुष्ट झाले. त्यांनी ब्राह्मणांना धन्यवाद देऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्ण. व्यास उवाच. व्यासदेव या ठिकाणी काय म्हणतायत? इति संप्रश्न संहष्टो विप्राणाम रोम हर्षिणी प्रतिपूज्य वचस्तेषा प्रवक्तुम उपचक्रमे. तर या अगोदर आपण पाहिलं की शौनकादी ऋषी हे सूत गोस्वामींना प्रश्न विचारतायत. आणि हे जे सूत गोस्वामी कोण आहेत? तर तुम्हाला रोमहर्षणाचा उद्धार ही लीला माहीतच असेल. आपण त्याच्याबद्दल चर्चा पण केलेली आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं तेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये भगवान बलरामजी म्हणाले की माझे दोन्हीही शिष्य आहेत. एका बाजूला भीम आहे, दुसऱ्या बाजूला दुर्योधन आहे. तर हे जे युद्ध आहे त्याच्यामध्ये मी काही सहभागी नसणार आहे. मी अलिप्त आहे. आणि म्हणून बलरामजी यात्रा करत जातात. आणि यात्रा करताना उत्तर भारतामध्ये ज्या ठिकाणी जो रोमहर्षण जे असतात तर ते रोमहर्षण त्या ठिकाणी व्यासासनावर बसलेले असतात. आणि व्यासासनाचा एक नियम आहे की जरी तुम्ही व्यासासनावर असाल तरी तुम्ही इतर भक्तांना जर ते आले तर त्यांचा प्रणाम केला पाहिजे. बरोबर की नाही? आणि हे साक्षात कोण होते? बलरामजी, म्हणजे जे आदिगुरु आपण म्हणतो. तर गुरूंचा सन्मान केला पाहिजे. तर त्या ठिकाणी जे बलरामजी आहेत तर त्यांना अजिबात सन्मान दिला नाही. आणि त्या ठिकाणी बलरामजींनी काय केलं? बलरामजींनी एका गवताचं पातं घेतलं आणि गवताच्या पात्याने रोमहर्षणचा शिरच्छेद केला. आता तिथं परिस्थिती अशी होती की भागवत कथा चालू होती किंवा भगवंतांबद्दल कथा चालू होती. आणि त्यावेळेस अशा पद्धतीचं जो वक्ता आहे त्याचीच हत्या केल्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला. ते सगळे जे ऋषी आहेत ते बलराम दादाकडे आले आणि बलरामजींना म्हणाले की बलरामजी, तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वध केला, परंतु आता आम्हाला प्रवचन देणार कोण? आमचा भागवत सुबोधिनी वर्ग घेणार कोण? तर ते म्हणतात ठीक आहे, डोंट वरी. रोमहर्षणचा सूत असतो उग्रश्रवा, या ठिकाणी वर्णन आहे. ठीक आहे, उग्रश्रवा. तर त्यांना ते आपली कृपा प्रदान करतात आणि त्यांना म्हणतात की तू आता हे कथा चालू ठेव. आणि तेच उग्रश्रवा सूत गोस्वामी होतात. नेहमी आपण असा विचार करतो की रोमहर्षण सूत, तर रोमहर्षण सूत हे सूत गोस्वामींना म्हटलेलं आहे. जी बलरामजींनी ज्यांचा वध केला, जेव्हा ज्यांचा उद्धार केला ते रोमहर्षण होते, रोमहर्षण सूत नव्हते. ठीक आहे ना? आणि रोमहर्षण सूत म्हणजे त्यांचा मुलगा, म्हणून सूत गोस्वामी हे त्यांचं नाव आहे. आणि व्यासदेवजी काय म्हणतायत की सूत गोस्वामींना अशा पद्धतीने जे 6 प्रश्न विचारले त्या 6 प्रश्नांचं इथे एक शब्द आलाय, उचित प्रश्न, की हे तुमचे सगळे प्रश्न उचित आहेत. हे व्यासदेवांनी त्या ठिकाणी हे केलं. ठीक आहे ना? आणि म्हणून या प्रश्नांना धन्यवाद देऊन त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करतायत. एवढंच आहे याच्यामध्ये. म्हणजे काय की नैमिषारण्यामध्ये ऋषीमुनींनी सूत गोस्वामींना 6 प्रश्न विचारले. आपण 6 प्रश्न सारखळ्यांनी पाहिले सुद्धा. आणि त्याची आता क्रमाक्रमाने उत्तर देण्यामध्ये जे सूत गोस्वामी आहेत ते तयार आहेत. ठीक आहे ना? आता सूत गोस्वामी म्हणतायत, तर हा जो श्लोक आहे दुसरा श्लोक आणि त्याचं भाषांतर भगवती प्रिया माताजी तुम्ही वाचाल? भगवती प्रिया माताजी. मी गावी आहे प्रभूजी, ऐकते नुसतं श्रवण करते. बर, ठीक आहे. कोण वाचेल? मैं पढू प्रभूजी? अजून एक गोष्ट आहे, ज्या भक्तांकडे भागवतम आहे त्यांनी आपली नावं आराध्या गोपी माताजींना द्या, म्हणजे मला कळेल की कोणाला वाचायचं, त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार नाही. यस माताजी वाचा. सूत उवाच एवं प्रवचन्तमनुपेत प्रीत्वं
पेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुभाव पुत्रेति तन्मयतयवतर्वोऽभिनेदुस्त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु जी। माताजी भाषांतर वाचलं तुम्ही? भाषांतर नहीं किया। हाँ, सॉरी। श्री सूत गोस्वामी ने कहा, मैं उन महामुनि शुकदेव गोस्वामी को सादर नमस्कार करता हूँ जो सबों के हृदय में प्रवेश करने में समर्थ हैं। जब वे यज्ञोपवीत संस्कार अथवा उच्च जातियों द्वारा किए जाने वाले अनुष्ठानों को संपन्न किए बिना संन्यास ग्रहण करने चले गए तो उनके पिता व्यासदेव उनके वियोग के भय से आतुर होकर चिल्ला उठे, हे पुत्र। उस समय जो वैसी ही वियोग की भावना में लीन थे, केवल ऐसे वृक्षों के शोकाग्रस्त पिता के शब्दों का प्रतिध्वनि के रूप में उत्तर दिया। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु जी। थँक्यू माताजी. तर सूत गोस्वामी या ठिकाणी बोलण्यास प्रारंभ करतात, जे की शौनकादी ऋषींना मार्गदर्शन करतायत. ज्यांचे प्रमुख शौनक आहेत त्यांच्याशी आता सूत गोस्वामी वार्तालाप करत आहेत. तर श्रील सूत गोस्वामी म्हणाले, मी महान ऋषी श्री शुकदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतो. बघा, जे वक्ता आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली आहे. जे प्रमुख वक्ता आहेत, ज्यांच्याकडून आपण श्रवण केलेलं आहे, ज्यांच्या लीला आपण सांगत आहोत, तर त्यांना आपण पहिला प्रणाम केला पाहिजे. श्रील शुकदेव गोस्वामी हे सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात. बघा, सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात. कसं ते आपण पाहूयात. श्रील जेव्हा शुकदेव गोस्वामी गृहत्याग करून संन्यास घेण्याकरता वनात गेले, तेव्हा त्यांचा उपनयन संस्कार झालेला नव्हता. आपल्याला माहिती ती कथा, कसा त्यांचा जन्म झाला आणि लगेच ते वनामध्ये पळायला लागले. त्यावेळी पुत्राचा विरह होईल या भीतीने व्यासदेवांनी पुत्राला हाक मारली. हे पुत्र, खरोखर महर्षी व्यासदेवांप्रमाणेच शोकार्त झालेल्या वृक्षांनीच तेव्हा प्रतिध्वनी करून उत्तर दिले. तर अशा पद्धतीचे शुकदेव गोस्वामी खूप महान भक्त आहेत शुकदेव गोस्वामी. तर हा प्रसंग काय आहे, तर जेव्हा आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीने शुकदेव गोस्वामींचा त्या ठिकाणी जन्म झाला, अवतरण झालं आणि आल्यानंतर ते पळायला लागले, कारण का भगवंतांची ही मायाशक्ती खूप दुस्तर आहे. तिला पार करणं खूप कठीण आहे. म्हणून एकतर गर्भामधूनच बाहेर येत नव्हते. जेव्हा आले तेव्हा सैरवैर पळायला लागले. का, तर ही मायाशक्तीपासून मला लपलं पाहिजे. आणि म्हणून ते पळताना ते जेव्हा गुप्त झाले तेव्हा व्यासदेवांनी विवळतेने आपल्या पुत्राला हाक मारली. परंतु शुकदेव गोस्वामी हे वृक्षामधून त्या ठिकाणी वृक्षांच्या प्रत्येक हृदयामधून सगळे जे होते त्यांना आवाज येत होते. आपण तात्पर्यामध्ये पाहूयात. वर्णाश्रम व्यवस्थेने आपल्या अनुयायांसाठी अनेक नियामक कर्तव्ये कर्मे ठरवून दिलेली आहेत. अशी कर्तव्य कर्मे आज्ञा देतात की वेदाध्ययन करू इच्छिणाऱ्या साधकाने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे नेले गेले पाहिजे आणि मी आपला शिष्य आहे तरी माझा स्वीकार करावा अशी विनंती त्याने त्या गुरुला केली. तर हा खूप मोठा विधी आहे. भगवद्गीतेमध्ये आपण पाहिले, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. एखादा म्हणेल की गुरुची काय आवश्यकता आहे, बरोबर की नाही? परंतु आपण आपल्या लहानपणापासून पाहतो, आपला जेव्हा नुकताच जन्म झाला होता तेव्हा आपल्याला ती आई गुरु होती. परमात्मा तर गुरु होतेच की कुठून दूध येतंय ते परमात्मा आपल्याला सांगत होता. परंतु त्यानंतर आपली आई गुरु होते, त्यानंतर आपले पिता गुरु होतात, माता पिता. त्याच्यानंतर आपण ज्या मित्रांमध्ये असतो त्या मित्रांमध्ये कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करतं. त्यानंतर शाळेमध्ये जेव्हा जातो तेव्हा शिक्षक मार्गदर्शन करत असतात आपले. काही पथदर्शक गुरु असतात, काही दीक्षा गुरु असतात, काही शिक्षा गुरु असतात. म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला एखादा म्हणेल की काय गुरु नसतील तर मी यशस्वी होणार नाही का, तर तुम्ही व्हाल. परंतु भक्तिविनोद ठाकूर यांच्याकडे एक व्यक्ती आला
आणि त्यांना म्हणाला की हे भक्तिविनोद ठाकूर, मला कृपया श्री राधाकृष्णांच्या लीला तुम्ही सांगा. तेव्हा भक्तिविनोद ठाकूर म्हणाले की तू माझे गुरु श्रील जगन्नाथदास बाबाजी यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून त्या लीला श्रवण करण्याचा प्रयत्न कर. ते जेव्हा जगन्नाथदास बाबाजींकडे गेले तेव्हा जगन्नाथदास बाबाजींनी त्याला सेवा दिली आणि तो सेवा करू लागला, वृक्षांना पाणी घालू लागला. 6 महिने एक सुद्धा कृष्ण लीला ऐकली नाही. केवळ 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 फक्त प्रभूजी सेवा आवाज करत होता. तुटतोय, क्लिअर येत नाही, मध्ये मध्ये ब्रेक होतोय. हा माझं ओके. आवाज येतोय माझ्याकडे दुसरा आम्हाला. ऑप्शन नाही. मी हवं तर अजून नाही आवाज? येतो कधी आवाज आमच्याकडे येतोय. ब्रेक होतोय कधी कधी मध्ये. नाही नाही आम्हाला आमच्याकडे क्लिअर आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जर तुम्हाला आवाज कुठे तुटलेला वाटला तर थोडस वेट करा, पुन्हा येईल तुम्हाला आवाज. ठीक आहे. तर मी काय सांगत होतो आता तुम्ही मला सांगा. कशाबद्दल चर्चा करत होतो आपण? ज्यांना आवाज आला त्यांनी सांगा. गुरु नसेल तर मी यशस्वी होणार नाही का, याच्याविषयी हा. सांगत होते. तर जर माझ्या जीवनामध्ये गुरु जर नसतील तर मी काय यशस्वी होणार नाही. तर जेव्हा 6 महिने पाणी घातलं, ठीक आहे, पाणी घातल्यानंतर तो शेवटी वैतागून पुन्हा भक्तिविनोद ठाकूरांकडे आला आणि म्हणाला की मी 6 महिने त्यांच्या झाडांना केवळ पाणी घालतोय, पण मला राधाकृष्णांच्या लीला काय ऐकायला भेटल्या नाही. तेव्हा जे भक्तिविनोद ठाकूर आहे त्यांनी त्याला सांगितलं की तू तुझ्या गुरूंकडे जर गेला किंवा एक प्रामाणिक आदर्श व्यक्तीकडे जर गेला तर हळूहळू ते तुझी नम्रता पाहतील आणि नम्रता पाहिल्यानंतर तुझा जो अहंकार आहे, मिथ्या अहंकार नष्ट होईल. आणि जोपर्यंत तुझा मिथ्या अहंकार नष्ट होत नाही तोपर्यंत तुला भगवंतांच्या लीला कथा कळणार नाहीत. म्हणून आपण गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. भागवतम मध्ये आश्रय तत्व आहे, दशम स्कंदामध्ये आश्रय तत्व सांगितलेले. म्हणून आश्रय तत्व जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना? कारण प्रत्येकाला या ठिकाणी आश्रय घेणं गरजेचं आहे. जर प्रभुपाद म्हणतात, जर तुम्ही भगवंतांचा आश्रय घेतला नाही, भगवत भक्तांचा आश्रय जर घेतला नाही तर तुम्ही मायेचा आश्रय घ्याल. जसं एखादा व्यक्ती म्हणतो की मला दास बनायचं नाही भगवंता, मला बॉस बनायचंय. मग बॉस बनण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी त्या जीवाला तशी मती प्रदान करतात आणि ती मती प्रदान केल्यामुळे त्याला अशी गती भेटते की तो स्वतःला समजतो मी बॉस आहे. इच्छा द्वेष समथेन द्वंद्व मोहेन भारत, तो या जगतामध्ये येतो. या जगतामध्ये आल्यानंतर बॉस बनतो. बॉस मांडल्यानंतर एक कार घेतो आणि जरी ती कार घेतली तरी ती कार म्हणजे कार असते, त्याचा वेगळा कार असतो, बरोबर की नाही? आणि तो ती कार साफ करत असतो. म्हणजे काय, तुम्ही जर भक्तांचा आश्रय नाही घेतला तर तुम्ही कार सेवक व्हाल, कारची सेवा कराल. म्हणून तुम्हाला एन केन प्रकारेन कुणाची तरी सेवाच करायची. का? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आपली जो खरा स्वभाव आहे तो आपला खरा स्वभाव हाच आहे की आपण दास आहोत. म्हणून आपल्या खऱ्या स्वभावामध्ये आपण राहिलं पाहिजे. जर आपण आपल्या खऱ्या स्वभावामध्ये जर राहिलं तर आपल्याला आनंद भेटेल. जसं प्रभुपाद एक उदाहरण देतात. एक नट बोल्ट जो असतो, तो नट बोल्ट जेव्हा त्या मोठ्या यंत्राला जोडून असतो तेव्हा तो यंत्र जेव्हा साफ करतात, यंत्राचं रक्षण करतात तेव्हा त्याचंही रक्षण होतं. परंतु तो जेव्हा मातीमध्ये पडतो, जसं आपण या ठिकाणी पडलेलो आहोत, तसं काय होतं, त्याची जी किंमत आहे ती मोठा शून्य होऊन जाते. म्हणून आपण नेहमी भक्त, भक्ती, भगवंत अशा गोष्टींमध्ये राहिलं पाहिजे. ठीक आहे? म्हणून आपण गुरूंचा स्वीकार केला पाहिजे. ठीक आहे? अजून सांगितलं जातं की आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु यांच्यापासून वेदाध्ययन करण्यास जे पात्र आहेत त्यांचे यज्ञोपवीत हे लक्षण आहे. तर जे कोणी अधिकृत श्रोता सांगितलाय, तर प्रभुपादही त्या ठिकाणी सांगतात बघा, भगवद्गीतेमध्ये एकच गोष्ट सांगतं, जर तुम्हाला भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर अर्जुनासारख्या प्रामाणिक भक्ताकडे तुम्ही जा आणि अर्जुनाकडून आपण श्रवण केलं पाहिजे. अर्जुनासारख्या प्रामाणिक भक्ताकडून आपण हे केलं पाहिजे, तर आपण त्याला पात्र होतो. त्यालाच इथं यज्ञोपवीत म्हटलेलं आहे. ठीक आहे ना?
श्रील सुखदेव गोस्वामींना अशा शुद्धीकरण संस्काराची आवश्यकता नव्हती, कारण जन्मापासूनच ते मुक्त जीव होते. तर जे सुखदेव गोस्वामी आहेत, जे गुरु आहेत, तर ते जन्मापासूनच त्या ठिकाणी 12 महाजनांमध्ये येतात, बरोबर की नाही? आणि म्हणून जे शुद्ध संस्कार, जे की आपल्याला गरजेचे, पूर्वी आपण शपथ घेतो, यज्ञ करतो, तर ते आपल्यासाठी गरजेचे आहेत. परंतु जे मुक्त जीवात्मे आहेत, भगवंतांचे 2 प्रकारचे जीवात्मे आहेत, एक नित्यबद्ध, दुसरं नित्यमुक्त, एक साधना सिद्ध सुद्धा आहे. तर जे नित्यमुक्त असतात ते भगवंतांच्या धामामध्ये सतत हे असतात. तर आपल्यापैकी कोणी जर असा असेल की लहानपणापासून केवळ कृष्ण भक्ती करत आला असेल, तर तुम्ही सांगा. आपण या जगामध्ये जेव्हा येतो तेव्हा हसत येत नाही, रडत येतो. कारण का जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शन या जगाचा नियमच आहे, दुःखालय आहे. आणि या ठिकाणी आपण दुःख भोगत आहोत. परंतु सुखदेव गोस्वामींसारखे जे महान आचार्य आहेत, मुक्त जीवात्मे आहेत, तर त्यांना यज्ञोपवीत किंवा वेगवेगळे कर्म करण्याची गरज नाहीये, बरोबर की नाही? पुढच्या याच्यामध्ये सांगतात की सामान्यतः मनुष्य हा साधारण जीवाप्रमाणे जन्मतो आणि संस्काराची प्रक्रिया त्याच्यावर झाली की मग तो दुसरा जन्म ग्रहण करतो. संस्कारात भवेत बीज, बरोबर की नाही? तो जेव्हा नवा प्रकाश पाहतो आणि आध्यात्मिक उन्नती करता मार्गदर्शन शोधतो, तेव्हा तो आध्यात्मिक गुरुजवळ वेदाध्ययन करता जातो. तर या ठिकाणी 2 गोष्टी सांगितल्या आहेत, द्विज आणि विप्र. तर आध्यात्मिक गुरु केवळ अशा शिष्यांचा स्वीकार करतात जो प्रामाणिक जिज्ञासू आहे, आणि मग ते त्या शिष्याला यज्ञोपवीत प्रदान करतात. जी आपली दुसरी दीक्षा आहे ना, म्हणतो आपण, दुसऱ्या दीक्षेला काय म्हणतात, एक नाम दीक्षा असते, हरिनाम दीक्षा असते, आणि दुसरी याज्ञिक दीक्षा असते. पहिल्या दीक्षेमध्ये जीव भगवंतांना, म्हणजे एक जो शिष्य आहे तो गुरूंना त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतो, आणि जी दुसरी दीक्षा आहे त्याच्यामध्ये गुरु जे आहेत ते त्या शिष्याला काय करतात, त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतात, स्वीकार करतात त्याचा. आणि या प्रकारे मनुष्य द्विज होतो. द्विज म्हणजे 2 वेळा त्याचा जन्म होतो असं सांगितलं. एक म्हणजे मातापित्यांपासून आणि दुसरा गुरूंनी दीक्षा दिल्यानुसार, म्हणजे त्याचा दुसऱ्यांदा द्विज जन्म होतो. त्या शिष्याला द्विजत्वाची योग्यता प्राप्त झाल्यावर तो वेदाध्ययन करू शकतो, आणि वेदाध्ययनात निष्णात झाल्यावर तो विप्र होतो. तर द्विज आणि विप्र हे तुम्ही समजून घेऊ शकता. ज्याचा दुसरी वेळा दीक्षा झालेली आहे किंवा पहिलं मातापित्यांकडून जन्म आणि दुसऱ्यांदा गुरुकडून त्यांना पुन्हा एकदा नवजीवन म्हणतो आपण, ते प्राप्त होतं, त्याला द्विज म्हणतात. आणि वेदाध्ययन विप्र झाल्यानंतर, द्विज झाल्यानंतर जे वेदाध्ययन करतो, वेदाध्ययन करून कृष्ण भक्तीमध्ये जेव्हा तो निष्णात होतो, तेव्हा त्याला विप्र असं म्हणतात. अशा रीतीने तो विप्र किंवा योग्यता पावलेला ब्राह्मण परम सत्याचा अनुभव घेतो, तर त्याला परम सत्याची अनुभूती होते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून आणि वैष्णवांच्या स्थितीपर्यंत उन्नत होण्यासाठी आध्यात्मिक जीवनात पुढील प्रगती करतो. पहिलं सांगितलंय द्विज एकतर सामान्य जीव असतो, नंतर त्याचा गुरुंनी स्वीकार केल्यामुळे दुसऱ्या वेळा जन्म होतो, नंतर शास्त्राध्ययन केल्यामुळे तो निष्णात शास्त्राध्ययन झाल्यानंतर तो विप्र होतो, आणि त्यानंतर आध्यात्मिक गुरूंनुसार तो परमसत्याचा अनुभव घेतो आणि वैष्णव होतो. म्हणजे बघा, स्तर बघा काय, द्विज, विप्र आणि वैष्णव या ठिकाणी स्तर आहेत. आणि म्हणून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, ज्याला स्वतःची उन्नती करायची आहे अशा ब्राह्मणाने वैष्णव होणे अत्यावश्यक आहे. म्हणून श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी सर्व ब्राह्मणांना एकत्र केलं आणि तो संपूर्ण क्लास दिला, ब्राह्मण किती श्रेष्ठ आहेत, किती काय कसे आहेत. परंतु त्यानंतर त्यांनी सांगितलं की ब्राह्मणापेक्षा वैष्णव श्रेष्ठ आहे. तर ब्राह्मण याच्यापेक्षा वैष्णव का श्रेष्ठ आहे, तर असं सांगितलं जातं की ब्राह्मण हा केवळ प्रत्येक गोष्ट करत असतो, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या, परंतु मेन जी गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्णांना किंवा विष्णूंना जो शरण आलेला आहे
किंवा जो सतत भगवत नाम घेत असतो त्याला वैष्णव म्हटलेलं आहे. म्हणून ब्राह्मणापेक्षा वैष्णव हा श्रेष्ठ. आणि इथं सांगितलंय का श्रेष्ठ असतो, तर वैष्णव हा आत्मसाक्षात्कारी विद्वान ब्राह्मण आहे. त्याने आत्मसाक्षात्कार केलेला आहे. आणि जो ब्राह्मण ज्यांनी आत्मसाक्षात्कार केलाय त्याला विद्वान असं म्हणतात किंवा वैष्णव असं म्हणतात. परंतु ज्याला आत्मसाक्षात्कार नाहीये तो केवळ ब्राह्मण असतो. तर हा प्रमुख गुण आहे त्याच्यामध्ये. पुढे आपण पाहतो दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही पहा की श्रील शुकदेव गोस्वामी हे प्रारंभापासूनच वैष्णव होते. म्हणून त्यांना वर्णाश्रम व्यवस्थेच्या सर्व प्रक्रियांतून जाण्याची आवश्यकता नव्हती. अंततः एखाद्या अपरिपक्व मनुष्याने भगवंताचा शुद्ध भक्त किंवा वैष्णव हवे हाच वर्णाश्रम व्यवस्थेचा हेतू आहे. प्रभुपादांनी हे जे आंदोलन उभं केलं त्याच्यामध्ये जे सत्वगुणाचा विकास आहे अगदी तो विकास करण्यासाठी प्रभुपादांनी सगळ्यांना प्रयत्न केले. आणि म्हणून उत्तम अधिकारी वैष्णव ज्याला वैष्णव म्हणून स्वीकारतात त्याच्या जन्माचा किंवा पूर्वकर्माचा विचार न होता तो ब्राह्मण मानला जातो. केवळ जोशी आडनावे म्हणून ब्राह्मण नव्हे, केवळ कुलकर्णी आडनावे म्हणून नव्हे, तर भगवंत काय म्हणतात, चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशः. ज्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण आहेत ना तो ब्राह्मण म्हटला पाहिजे, जरी तो शूद्र कुटुंबामध्ये जरी जन्माला आला असेल. जन्मना जायते शूद्र, त्याच्यानंतर त्याला थोडे संस्कार गेले तर तो काय होतो, द्विज होतो. तो कृष्ण भक्तीमध्ये निष्णात झाला, वेदाध्ययन करू लागला तर तो विप्र होतो आणि नंतर तो वैष्णव होतो. तर अशी चेन आहे. ठीक आहे. आता चैतन्य महाप्रभूंनी इथे एक प्रभुपाद उदाहरण देतात. कोणतं उदाहरण देतात की चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा चैतन्य महाप्रभूंनी एका व्यक्तीचा स्वीकार केला जो की म्लेच्छ कुटुंबामध्ये मुसलमान कुटुंबामध्ये जन्माला आले होते. कोण? हरिदास ठाकूर. तर हे हरिदास ठाकूर ते नामाचार्य ही पदवी दिली त्यांना. म्हणजे काय, भौतिकदृष्ट्या जरी एखाद्याचा जन्म शूद्र कुटुंबामध्ये झाला असेल परंतु त्याच्या कर्मानुसार आणि गुणांनुसार तो सत्वगुणामध्ये आहे, ब्राह्मणाचे गुण त्याच्यामध्ये आहे, तो वैष्णव होऊ शकतो. तर त्याला वैष्णव म्हटलं पाहिजे. असं जर नाही केलं तर प्रल्हाद महाराजांना आपण महान भक्त म्हणणारच नाही. प्रल्हाद महाराज जर बॉडीली जर पाहिलं तर ते असुर कुटुंबातले होते, बरोबर की नाही, परंतु ते महान भगवत भक्त होते. असं या ठिकाणी हरिदास ठाकूरांचं उदाहरण घेतलंय. हरिदास ठाकूर मुसलमान कुटुंबातले होते परंतु त्यांना चैतन्य महाप्रभूंनी नामाचार्य म्हटलेले, आचार्य, नामाचे आचार्य केलेले त्यांना, बरोबर की नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सकळांसी येते आहे अधिकार. हे जे लोक काही म्हणतात ना, हे तुमच्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये जातीभेद आहेत, शूद्रांना वेगळं काढलंय, हे काढलंय, बिलकुल असं नाहीये. केवळ बुद्धिभेद येतो. म्हणून इथं आपण पाहतो की सकळांसी येते आहे अधिकार. प्रत्येकाला अधिकार आहे. भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे समजून घेण्यासाठी सगळा अधिकार दिलेला आहे. असं नाही की एखादा जर भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये नवीन जॉईन झाला तर त्याला जाती विचारली जाते. नाही, जाती विचारली जात नाही. क्वालिफिकेशन एकच येतो, फक्त मनुष्य असावा, बरोबर की नाही. आणि तो मनुष्य या ठिकाणी येतो. म्हणून आपण पाहतो की याच तत्वावरती जगभरामध्ये प्रभुपाद प्रचार करू शकले. मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ज्यू असो, पारसी असो, तर हे शारीरिक धर्म आहेत, परंतु खरा जीवाचा धर्म काय, कृष्ण नित्यदास, बरोबर की नाही. किंवा भगवंतांविषयी प्रेम विकसित करणं, प्रेमा पुमार्थो महान. पुढे म्हणतात की श्रील शुकदेव गोस्वामी हे वैष्णव म्हणून जन्मले आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी ब्राह्मणत्व अंतर्भूत होते. तर व्यासांचे जे 27 अवतार आहेत त्यांचे पुत्र म्हटले जातात, बरोबर की नाही. आणि ते वैष्णव म्हणूनच जन्माला आले आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी ब्राह्मणत्व अंतर्भूत होते. म्हणून त्यांना वेगवेगळ्या संस्कारांची गरज नव्हती, बरोबर की नाही. आता वेगवेगळे प्रकार इथं सांगितलेले तुम्ही ऐकू शकता. बघा, खालच्या स्तरात जन्मलेला कोणताही मनुष्य असो, मग तो किरात, हून, आंध्र, पुलिंद, पुष्कश, पुलकश, आभीर, शुंभ, यवन आणि खस,
असा कोणीही असो, अगदी त्यांच्याहूनही खालच्या प्रतीचा मनुष्य वैष्णवांच्या कृपेने सर्वोच्च दिव्य अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. श्रील शुकदेव गोस्वामी हे श्रील सुत गोस्वामींचे आध्यात्मिक गुरु होते. म्हणून गुरूंना प्रणाम केलेला आहे पहिला, बरोबर की नाही? श्रील शुकदेव गोस्वामी हे श्रील सुत गोस्वामींचे आध्यात्मिक गुरु होते. म्हणून नैमिषारण्यातील ऋषींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रारंभ करण्यापूर्वी ते श्रील शुकदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतात. म्हणून आपण कुठलाही विषयवस्तू सांगण्याच्या अगोदर ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. आपण पहिलं गुरूंना प्रणाम करतो. तस्मै श्री गुरुवे नमः. नमः म्हणजे त्या ठिकाणी प्रणाम करणं. म्हणून या श्लोकामध्ये आपण हेच पाहू शकतो की कशा पद्धतीने जे सूत गोस्वामी आहेत ते आपल्या गुरूंना प्रणाम करतात. आणि त्या गुरूंना प्रणाम केल्याशिवाय आपण भगवत भक्ती, भगवत कथा, भगवंतांची कृपा प्राप्त करू शकत नाही. जसं एखाद्याला जर वाटलं की मला आता नरेंद्र मोदी हे जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना भेटायचंय, तुम्ही जर तिथं डायरेक्ट स्वतःहून गेला तर तुम्हाला भेटतील का हो नरेंद्र मोदी? नाही भेटणार. तुम्हाला एखादा MLA, आमदार, खासदार पकडावा लागेल. त्याच्या ओळखीने तुम्ही जाऊ शकता, मग त्याच्या PL संपर्क करू शकता, बरोबर की नाही? तर ही विधी आहे. त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्णांची डायरेक्ट उपासना आपण करू शकत नाही. त्यासाठी एक माध्यम पाहिजे. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादा नगती कुतोपि ध्यायंस्तु वंस्तस्य यशस्त्री संध्या वंदे गुरु श्री चरण अरविंदम. तर ही विधी सांगितलेली आपल्याला. यस्य प्रसादात भगवत प्रसादो. भगवंत जर गुरु संतुष्ट झाले तर भगवंत संतुष्ट होतात. परंतु गुरूंची जर कृपा झाली नाही, न गती कुतोपी, म्हणून सांगितलंय, त्याच्या याज्ञिक दीक्षा होता त्याला सांगितलंय की भगवान हे गुरु, जे गुरु आहेत ते भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. म्हणून आपण गुरूंचा त्याच पद्धतीने स्वीकारलं पाहिजे ज्या पद्धतीने भगवंत आहेत, बरोबर की नाही? आणि अशा पद्धतीचं 3 वेळा आपण गुरूंचं स्मरण केलं पाहिजे. अशा जर 3 पद्धतीने जर आपण गुरूंचं जर स्मरण केलं तर आपल्याला भगवंतांची कृपा मिळू शकते गुरूंवये. जसं भगवंतांकडे आपण जाऊ शकत नाही, राधाराणी हे एक माध्यम आहे. भगवंतांकडे गेलं तर भगवंत एक गीतेमधला श्लोक म्हणतात, कोणता माहितीये? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य हम. तू ज्या भावनेमध्ये माझी भक्ती करतो त्याच भावनेमध्ये मी तुझ्याशी आदान प्रदान करतो. आणि आपली भक्ती, आपला नामजप हा आपल्याला माहितीये कसा असतो, बरोबर की नाही? म्हणून ते जर क्वालिफिकेशन बघायला गेलं तर भगवंतांच्या पुढं भगवंत म्हणतात सततम कीर्तयन्तो माम. सतत 24 तास माझं भजन श्रवण कर. आपल्याला असं सांगतात आचार्य की 16 माळांच्या पुढे जे काही आपण करतो ते आपले ऍक्च्युअल माळा आहेत, बरोबर की नाही? 16 माळापर्यंतच आपण रडत कडत कसं तरी पोहोचतो. त्याच्या पुढे आपण कशी हे करणार? म्हणून एकच आश्रय आपल्याला, ते म्हणजे राधाराणीचा. तर राधाराणीचा आपण आश्रय जर घेतला तर राधाराणी भगवान श्रीकृष्णांना सांगते की हा जो जीव आहे तो खूप महान भक्त आहे. तुम्ही जे क्वालिफिकेशन लावले ना त्याच्यापेक्षा खूप महान आहे. तुम्ही काय करा, याच्यावरती कृपा करा. आणि भगवंत हे स्वतः नाहीत ऐकत, स्वतःच मनाचं ऐकत नाही, ते फक्त ये यथा माम प्रपद्यन्ते. पण जर राधाराणींनी जर सांगितलं, गुरूंनी जर रिकमेंड केलं तर त्या ठिकाणी त्याला कृपा भेटते. म्हणून विशेष करून या 2 श्लोकामध्ये आपण हे पाहतोय की जरी शौनकादी ऋषींनी सूत गोस्वामींना व्यासासनावर बसवलंय, आपले गुरु म्हणून स्वीकार केलंय, तरीही सूत गोस्वामी आपले जे गुरु आहेत, कोण? जे की शुकदेव गोस्वामी, त्यांना स्मरण करतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही चांगल्या गोष्टी होतात त्या चांगल्या गोष्टींसाठी आपण एकच क्वालिफाय व्यक्ती केला पाहिजे, तो म्हणजे आपले गुरु महाराज. म्हणून प्रभुपादांकडे एक व्यक्ती आला आणि म्हणाला की प्रभुपाद, आर यू परफेक्ट? काय तुम्ही परिपूर्ण आहात का? प्रभुपाद म्हणले, नो, माय गुरु महाराज वॉज परफेक्ट. मी परिपूर्ण नाही, माझे गुरु महाराज परफेक्ट, ते परफेक्ट होते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला श्रेय भेटेल ते आपण
वरती दिलं पाहिजे. जर आपण वरती दिलं नाही तर आपण चोर बनू, आणि जो चोर व्यक्ती आहे तो कृतज्ञ कधीच नसतो. कृतज्ञता नसते, नम्रता नसते, बरोबर की नाही? आणि अशा भावनेमध्ये हे जे भागवतमचा विषय वस्तू आहे ते आपल्याला समजू शकणार नाही. म्हणून हे आपल्याला सुद्धा या ठिकाणी सुत गोस्वामी सांगतायत की कशा पद्धतीने मी माझ्या गुरु शुकदेव गोस्वामींना प्रणाम करतो, तसं आपण सुद्धा काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी गुरूंचं स्मरण केलं पाहिजे. आणि जरी एखादा कुठल्याही कुळात जन्मला जरी असला, परंतु तो जर कृष्ण भक्तीमध्ये तत्ववेत्ता जर असेल तर त्याला आपलं गुरु म्हणून स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. तर आपण या ठिकाणी थांबूयात. 11 वाजलेले आहेत. जर कोणाला काही प्रश्न जिज्ञासा असेल तर ती तुम्ही आपण विचारू शकतो, चर्चा करू शकतो. हरे कृष्ण. गोपीनाथ लीला प्रभूजी आपल्याला रोज प्रत्येक श्लोकावर विश्लेषण करून सांगतात. त्यांच्याकडे वेळ नाही तरी त्यामुळे आपण त्यांचं वैष्णव पद्धतीने 3 वेळा हरिबोल म्हणून धन्यवाद करूया. हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्णा. दंडवत माताजी. हरे कृष्ण. प्रभूजी, मला एक विचारायचं होतं. हरे कृष्ण. बोला. ते जे पुस्तकांचं सांगितलं होतं ना, छोट्या पुस्तकांनी कसा क्रमाने वाचायचं, तर त्याची लिस्ट असेल तर माताजी ग्रुपवर शेअर करा ना. माताजी तसं नसतं का, आता मंदिरात छोटी छोटी पुस्तके भेटतात ना प्रभुपादांची, ती हो, पण वाचायची. मला एक लिस्ट दिली होती प्रभूजींनी. म्हणजे मंदिरातल्या एका प्रभूजींनी, पण ती नेमकी माझ्याकडनं हरवली, हे आहे सापडत आहे नाहीये. माताजी, ती लिस्ट हा. आहे माझ्याकडं. राधेश्याम प्रभूंनी रिकमेंड केलेले आहेत ते, तर ते हा, मी तुम्हाला प्रभूजी. देईल. आपल्या ग्रुपवरती मी पाठवेन. म्हणजे सगळ्यांना कळेल, माताजींना कळेल सगळ्यांना. हो हरे हो हो कृष्णा. हो. धन्यवाद. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभु जी, एंड माता जी के चरणों में प्रणाम. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भागवत अमल पुराण की जय. जय. वांछा कल्पतरुभ्यश्च हरे कृष्ण. कृपा धन्यवाद सिंधुभ्य प्रणाम एव च प्रभूजी. पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत हरे कोटि कृष्ण. वैष्णव वृंद की जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हो, जय जय राधे श्याम म्हणत नाही आपण, जय जय श्री राधे श्याम हे म्हटलं श्याम. जय जय राधे श्याम. राधे श्याम. राधे जय श्री राधे श्याम. श्याम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्चना माताजी, तुम्ही होस्ट आहात, तुम्ही मीटिंग एंड करावी.